आई शपथ कसला कातळ कडाय राव. बघा की वर गडाव सावली एक नंबर आहे. अजिबात ऊन लागत नाही. रात्री 3 वाजताच प्लॅन ठरला आणि एखादी मोहीम करूया म्हणलं प्रज्वल भाऊला. मग काय एका दुरीतच गोसाळगड गाठायचं ठरलं. हे सूर्यनारायण धुक्यातनं डोकं वर काढायला बघतोय. या धुक्यावरूनच तुम्हाला समजलं असेल की किती गारठा असेल आज. सह्याद्रीत भटकंती करत असताना आजूबाजूचं वातावरण एवढं भारी असतं की नाही भावांनो, डोक्याचा ताणच निघून जातोय बघा आठवड्याभर काम केलेल्याचा. ह्यो निसर्गाचा आस्वाद घेत आम्ही प्रवास करत करत कधी गोसाळगडाच्या पायथ्याशी येऊन पोचलो ते आम्हाला बी कळालं नाही. गोसाळे गावात आल्यानंतर ही पायऱ्याची वाट आपल्याला सरळ गडाकडे घेऊन जाते. गडाकडे जाताना आपल्याला पहिल्यांदा गणपतीचं मंदिर लागतं आणि गणपतीच्या मंदिराच्या बाजूनच ही जंगलातली जी वाट आहे ती सोडायचीच नाही. सरळ गड गाठायचा, आधी मध्ये थांबणे नो. शेवटी गडाच्या पायथ्याला येऊन पोचलोच. सकाळपासून 125 किलोमीटर रनिंग करून आता गडाचा प्रवास सुरू झालाय आपला. रायगड जिल्ह्यातला छोटेखानी दुर्ग रोह्यापासून अगदी 11 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे बरं का. गडाची चढाई सोपी आहे. अवघ्या 5 मिनिटात आपण गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत पोहोचतो. या प्रवेशद्वाराची अवस्था बघितल्यावर मन गहिवरून आलं. या ढासळलेल्या प्रवेशद्वाराचं अस्तित्व आज पण तो टिकून धरून आहे. म्हणून या प्रवेशद्वाराची पूजा गडावर आल्यावर केलीच पाहिजे. महादेव. प्रवेशद्वाराची पूजा केली आणि संवर्धनाच्या कामाला लागलोच. कारण ही पावसाळ्यात वाढलेली झाडं झुडपं पुढे या वास्तूंना धोका ठरू शकते. ते प्रतापगडच्या पायथ्याला महाराजांची आणि अफजल्याची भेट झाली होती, ते समजांना माहितच असेल. त्या भेटीच्या दरम्यान या जंजिराच्या सिद्धीनं तळगड आणि गोसाळगडला वेढा घातला होता. त्या सिद्धीला वाटलं आता महाराज वाचायचं नाही, पण झालं उलट. त्या अफजल्याला त्याच्या ताकदीवर लय माज होता, पण तो माज टिकतोय. महाराजांनी 2 मिनिटात ठोकला त्याला, उलगाडला पाक. ही बातमी जेव्हा त्या सिद्धीला कळाली ती एका राट्यातच जंजिरात जाऊन लपले. ही होती आपल्या महाराजांची दहशत आणि मावळ्यांची दहशत. शत्रू थराथराच कापायचा. भावांनो, अजून आपला काय प्रवास संपलेला नाही. दुसरा भाग लवकरच घेऊन येतोय, तोपर्यंत वाट बघा.